टेक्निकल नॉलेज खूप आहे, पण इंग्लिश वीक असल्यामुळे मी एक्सप्लेन करू शकत नाही. जर तुमचं असेल ना, तर आज मी तुमच्यासाठी 5 सुपर टिप्स घेऊन आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप सारी हेल्प होणार आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. खूप लोक आहेत यार असे, म्हणजे खूप कॅन्डिडेट आहेत. मला कमेंट्स पण तसेच आले, मला मेसेज पण तसेच येतात, की कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा काय केलं. कारण हे कसं आहे ना, आपल्या मनात खूप लहानपणीपासून किंवा अजून पण ती एक भीती आलेली आहे, किंवा मला इंग्लिश बोलता येत नाही म्हणजे मी इंटरव्ह्यूला बसू किंवा नको. ओके, सो साईड बाय साईड तुम्हाला काय करायचं, इंग्लिशचे जे काय मी ॲट द एंडला मी सांगेलच की तुम्ही कसं इम्प्रूव्ह करायचे किंवा काय करायचं. बट टेक्निकली तुम्हाला एवढा विचार करायची गरज नाहीये, कारण टेक्निकली काय काय म्हणजे जे रेग्युलरमध्ये काय विचारता हे तुम्हाला सगळं माहीत असतं. सो मी हे ज्या 5 टिप्स आहेत त्या तुम्ही जर व्यवस्थित केल्या तर तुम्हाला नक्कीच एक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो फर्स्ट स्टेप आहे, जे टॉप 10 इंटरव्ह्यूचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला आधी नीट गो थ्रू करायचे. सो हे जे आहेत टॉप 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जे तुम्हाला रेग्युलरमध्ये विचारणारच आहेत. जर टेल मी अबाउट युअर सेल्फ, प्रोजेक्ट एक्सप्लेनेशन, स्ट्रेंथ, हाऊ डू यू वॉन्ट टू वर्क इन दिस ऑर्गनायझेशन. हे जे काही कॉमन 10 क्वेश्चन आहेत ना, हे तुम्हाला आधीच गो थ्रू करायचे, कारण तुम्हाला माहिती आहे ह्या क्वेश्चन आपल्याला येणारच आहेत. मग त्याचं प्रिपरेशन आपण आधीच जर केलं तर मग आपल्याला हे जर याबद्दल म्हणजे कम्युनिकेशन तुमचं असो किंवा नसो, कारण आपण हे गो थ्रू केलेलं आहे, ते परत आपल्याला फक्त काय करायचं, एक्सप्लेन करायचे. सो फर्स्ट स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला फक्त कुठेही तुम्हाला भेटेल, गुगलवरती जर तुम्ही गेले तरी भेटेल, युट्यूबवरती जर गेले ना तुम्ही ह्या 10 क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर्स तुम्हाला भेटून जातील. सो हे इन डिटेल चेक करा, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. सेकंड आहे मॉक इंटरव्ह्यूज. जर समजा तुम्ही हे 10 क्वेश्चन तुम्ही गो थ्रू केले, अजून काही तुम्ही इन डिटेलमध्ये समजा तुम्ही टेक्निकल स्टडी केलाय, तर मॉक इंटरव्ह्यूमध्ये बसण्याच्या आधी मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर केले पाहिजे. ओके, की तुम्हाला समजा क्वेश्चन्स तुम्ही तर केले आहेत, पण मला इंग्लिशमध्ये बोलायचा प्रॉब्लेम येतो. मग समोर तुम्ही डायरेक्टली एक बुक घेऊन पण तुम्ही समजा मॉक इंटरव्ह्यू घेऊ शकता. आधी तुम्ही बघून बोलू शकता की यार हां, जे काय आहे मी असं बोलतोय, हे मी स्टडी केलेलं आहे. पुन्हा एकदा काय करू शकता तुम्ही, विदाऊट कॉपी तुम्ही डायरेक्टली मॉक इंटरव्ह्यू देऊ शकता, की मी किती बोलतोय, किती काय नाहीये, मला किती जमतंय किंवा नाहीये, हे तुम्ही चेक करू शकता. आणि अशी जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेले तर तुम्ही एक दिवस इंटरव्ह्यूमध्ये चांगलं बोलू शकता. ओके, सो मॉक इंटरव्ह्यूज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो मॉक इंटरव्ह्यूज बद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण मॉक इंटरव्ह्यूची पण सिरीज काढणार आहोत, आणि एक कोर्स पण आहे मॉक इंटरव्ह्यूचा, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती नक्कीच थोड्या दिवसामध्ये तुम्हाला देईल. ओके, सो मॉक इंटरव्ह्यूज खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत इंटरव्ह्यूला बसण्याच्या आधी. थर्ड स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला स्टोरीज तयार करायच्या. प्रोफेशनल स्टोरीज. स्टोरीज म्हणजे काय, आपल्याला काही आपण अचिव्हमेंट केले आपण आपल्या कॉलेजमध्ये किंवा काय, आणि हे आपल्याला सांगायचं आहे की यार तुम्हाला कधी विचारता की तुम्ही अचिव्हमेंट तुमचं काय आहे का, किंवा तुम्हाला आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये समजा विचारलं काही की तू युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अकॅडमिकबद्दल किंवा तुमच्या प्रोजेक्टबद्दल, हे तुम्हाला माहिती आहे आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट भेटले, आपल्याला ॲप्रिशिएशन भेटले, हे जे तुम्ही स्टोरी तयार करायच्या. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला विचारेल आणि मी ऐन वेळेस काहीतरी बोलेल, त्यापेक्षा मी नोट डाऊन करून ठेवेल की हां, मी हे प्रोजेक्ट डिलिव्हर केला होता, तेव्हा मला असं ॲप्रिशिएशन भेटलं होतं, तेव्हा मला असं सर्टिफिकेट भेटलं होतं, आणि हे तुम्ही असं स्टोरी तयार करू शकता. म्हणजे कसं, ऐन वेळेस तुम्हाला काय असं हेजिटेट करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली ते एकदम फ्लुएंटली बोलू शकता. त्यानंतर तुम्ही लिडरशिपच्या पण स्टोरी, मी काही प्रोजेक्ट लीड केलाय, मी हा प्रोजेक्ट लीड केलाय, मी माझ्या क्लासमध्ये लीड केलंय, मी हे एज्युकेशनमध्ये हे लीड केलंय, असं पण तुम्ही सांगू शकता. तुम्ही फेलियरच्या पण स्टोरी सांगू शकता की मी ह्या प्रोजेक्टमध्ये मी असं फेलियर झालो होतो, मी त्याला परत असं ओव्हरकम केलं होतं. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारणारच आहेत. ह्याची जर तुम्ही आधीच तयारी केली तर तुमचा इंग्लिशचा प्रश्न येतो कुठं, तुम्ही आधी नोट डाऊन केलंय, तुम्हाला सगळं तुम्ही गो थ्रू केलंय, तुम्ही जे रीड केलंय तेच तुम्हाला परत इथे सांगायचं आहे. दॅट्स इट, सिम्पल. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे लिसन अँड अंडरस्टँड द क्वेश्चन्स. कधी कधी काय होतं ना, आपल्याला क्वेश्चन आपलं इंग्लिश वीक असल्यामुळे आपल्याला क्वेश्चन अंडरस्टँडच होत नाही. ओके, सो जसं की एखादा समजा जावाचा क्वेश्चन आहे की बाबा वाय वी आर युजिंग ओप्स कन्सेप्ट इन आवर प्रोग्राम, किंवा वाय वी आर युजिंग ओप्स कन्सेप्ट इन आवर प्रोजेक्ट. तर एखाद्याला वाटतं की यार मला ओप्स कन्सेप्टबद्दल मला काय विचारलंय, तर डायरेक्टली तो काय करतो, व्हॉट इज इनहेरिटन्स अँड व्हॉट इज ॲब्स्ट्रॅक्शनबद्दल लगेच सांगायला जातो. ओके, सो शांत नाही बसायचं आहे, अंडरस्टँड क्वेश्चन करायचा आहे, रॉंग आन्सर नाही करायचं आहे. प्रॉपर जर तुम्हाला अंडरस्टँड नाही झाला क्वेश्चन तर इंटरव्ह्यूला परत रिपीट करा. डायरेक्टली मला म्हणजे सांगा की आय डिडंट गेट युअर पॉईंट, कॅन यू रिपीट. हे असं जर तुम्ही बोललं ना तर ते डायरेक्टली सांगता कारण ते पण एक आहे, आपल्यासारखेच आहेत, आपल्याच फेजमधून गेलेले आहेत, तर ते डायरेक्टली तुम्हाला व्यवस्थित सांगतात जर तुम्हाला अंडरस्टँड नाही झालं. बरं तुम्ही बोलला नाहीत तर समोरच्याला पण कसं समजणार. लास्ट आहे फिफ्थ, हे इंग्लिश
आता हे तुम्हाला जे काही मी पॉईंट डिस्कस केले हे तर तुम्हाला साईड बाय साईड करायचे आहेत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन. बट त्याआधी तुम्ही जे पण काही तुम्ही बोलताय ते रेकॉर्डिंग करा. रेकॉर्डिंग करून स्वतः तुम्ही ऐका. कारण कसं आहे, रीडिंग, लिसनिंग, ओके, स्पीकिंग हे झालं पाहिजे. हे डेलीमध्ये थोडंफार झालं पाहिजे फ्लुएंटमध्ये. जर आता जर नाही आलं, जर आपण समजा सिलेक्ट झालो एखाद्या कंपनीमध्ये, तर कंपनीमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे, मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत. मग त्यावेळेस आपण काय करणार? मग त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण असंच करणार का? नोट डाऊन करणार, परत आपण हे करणार, नोट डाऊन करणार, परत आपण रीड करणार. असं तर नाही होणार ना. सो साईड बाय साईड तुम्ही मूव्हीज, इंग्लिश मूव्हीज बघा. रीडिंग, रायटिंग, लिसनिंग हे पण थोडंसं करत राहा. रेकॉर्डिंग करा तुमचे जे काही व्हॉईस आहे, तुम्ही जे बोलता इंटरव्ह्यूच्या वेळेस, मॉक इंटरव्ह्यू रेकॉर्डिंग करा. स्वतः ऐका, इम्प्रूव्हमेंट कळेल. तर हे असं तुम्ही करत राहा. सर, जर तुम्हाला आत्तापर्यंत ह्या 5 टिप्स तुम्हाला जर आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज कशावरती पाहिजेत, काय पाहिजे, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. तुमचं ओपिनियन सांगू शकता, सजेशन सांगू शकता. ओके. आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.